ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे क्लोज अप. सम्राट. आता हसा मराठी मी इतका वेळ बोलतोय. बाय बाय, मुझे गोली नहीं लगी भाई. मैंने गोली मारी नहीं थी भाई, उसने म्हणजे खाली म्युझिक दिया था गोली का. आरतीच्या यांनी नुसतं म्युझिक दिलं होते. हा त्याच्यावर घाबरलो मी. घाबरण्याचं काय कारण आहे? आता आता येतोय आपला शेवटचा स्पर्धक भाई. आपला मित्र आहे भाई तो. लय मस्त मस्त करतो गोष्टी. त्याचं नाव आहे प्राध्यापक अजित कुमार कोष्टी. आमचं गण्या म्हणून एक दोस्त आहे, बिचारा लय विसर बोळाय हो. त्याला मास्तरने विचारलं, म्हटले गण्या इकडे. म्हटलं इकडे. म्हटले मारुतीला पोरं किती? हे म्हटलं मारुतीला पोरं? मारुती ब्रह्मचारी होता नव. मास्तर म्हणले ते नव, तुझा बा मारुती. हे म्हटलं मला काय माहिती नाहीत. म्हटलं ह्याला मास्तरनं म्हटलं एकदा महिला दिन होता, जा म्हटले आईला बोलवून आण जा. ह्यानं शेतात कामाला आलेल्या बाईला बोलवून आणलं. बरं गप्प यायचं आहे की नाही. हे आलंय आणि येताना सगळ्या गावाला सांगत आले, मास्तरनं शाळेत बाईला बोलवलंय, मास्तरनं शाळेत बाईला बोलवलंय, मास्तरनं शाळेत बाईला बोलवलंय, मास्तरनं शाळेत बाईला बोलवलंय. दुसऱ्या दिवशी मास्तरची गावातनं बदली. हे मोठं झाल्यावर ह्याला एका पोरीने प्रेमपत्र दिलतं. आता प्रेमपत्र घेतलंय, वाचलंय. वाचून ह्याला गप्प बसायचं आहे की नाही. हे दुसऱ्या दिवशी प्रेमपत्र घेऊन त्याच पोरीच्या बाकडे गेले आणि म्हणते मला एका पोरीने काल प्रेमपत्र दिले बघा. याचा प्रेमभंगच. हे बुद्धिबळाच्या डावात तर सगळी याच्या संघ खेळायला खुश होत असतात. मी गण्यासंघ बुद्धिबळ खेळणार, मी गण्यासंघ बुद्धिबळ खेळणार. सगळी बुद्धिबळ, कारण हे खेळायला बसलं की अर्धा तास विचार करते, कुठलं सोंगटं हलवायचं, कुठलं सोंगटं हलवायचं. अर्धा तास विचार करते आणि आपल्या सोंगटीनं आपलंच प्यादं मारते. आमच्या गावात त्याचं लगीन झाल्यावर, हे लगीन झाले की असं घरात येते, त्याच्या काही लक्षातच राहत नाही. आपल्याच घरात येते आणि बायकोला म्हणते वय ग गण्या इथंच राहते काय. बायको बी म्हणते इथंच राहते, बसा इली एवढ्यात. हे बसतंय आणि 5-10 मिनिटानं म्हणतंय, बायकोला म्हणतंय वहिनी पोरं लई देखणी आहेत, कुणाची आहेत हो. हे इतक्या वेळेला असं फजिती करून घेतलंय ना स्वतःची. आमच्या गावात पोलीस पाटील आहे, त्याची आजी वारली. गण्या आलाय पोलीस पाटलाकडं. पाटील म्हटले इकडे. गण्या म्हटले लेका आजी वारली. हे म्हटलं वारली अशी कशी वारली? पाटील म्हटले लेका काय करायचं? म्हटलं पाय घसरून पडली. गण्या म्हटलं पाय घसरला म्हातारीचा या वयात? पाटील म्हटले शहाण्या तुला सांगतो तेवढं काम कर जा. म्हटलं हे बघा म्हटले सरपंचाला सांगायचं, खालच्या आळीला पाटील गल्ली, माळी गल्ली हे सगळे सांगून या खालच्या वस्तीवरून या. हे बरोबर सांगतो म्हणून ऐकले. पळत वाड्याच्या दरवाजापर्यंत गेले आणि तिथं उभारून मागं वळून बघते आणि म्हणते पाटील आत लई रडारड ऐकू या लागल्या, आत कोण मेलय काय? पाटील म्हटलं मड बसवलं तुझं, मीच मेलोय. म्हटलं हे म्हटलं तुम्ही मेलाय, मग माझं कशाला मड बसवालाय? म्हटलं हे कराडला पुण्याला, सांगलीतनं पुण्याला चाललं होतं. एक माणूस असं वाडीला येऊन बसला आणि वरती असं ते गडबडीत आला, त्यानं असं सामान टाकलं, झोपला आणि ते शानं गण्याला सांगाले. हे बी शानं गप्प बसले. ते वरनं सांगाले गण्याला की मला कराडला उठव. हे बी म्हणाले बर उठवतो. ते माणूस म्हणाले हे बघ मला कराडला उठव, मी जर उठलो नाही तर माझी बॅग घे आणि बाहेर टाक. त्यातनं बी मी नाही उठलो तर मला उचल आणि बाहेर टाक, पण मला कराडला उतरायचं आहे. हे शहाणे बी बर म्हटले. ते त्याला बी झोप लागली, त्याला बी झोप लागली. ते साताऱ्याला उठलं. म्हटलं सातारा स्टेशन आलं. ते गडबडून त्याला उठवलं गण्याला. म्हटलं तुला सांगितलं होतं की मला कराडला उठी म्हणून. गण्या म्हटलं मला केव्हा सांगितलं आता? हे म्हटलं मी तुला सांगितलं नव्हतं का मला उठव, हलव, माझी बॅग बाहेर टाक.
नाही उठलो तर मला उचल आणि बाहेर टाक. गण्या म्हटलो आगाया म्हटलं तुम्ही कराडला सांगितलं तर मग मी कुणाला टाकलो म्हटला कराडला. हे शान आमच्याकडे आयडियाची नवीन जाहिरात चालू आहे की नाही, की यापुढे सगळे लोक नावानं कोण ओळखणार नाहीत, आता नंबरनं सगळी लोक ओळखतील. आयडिया चालू आहे की नाही. ही आयडिया कंपनीचं टॉवर आमच्या गावात आले, पण कंपनीनं सांगितलंय की तुमच्या गावात टॉवर देतो, सगळ्याच्या हातात मोबाईल देतो, खरं कोण एकमेकाला नावानं बोलवायचं नाही, सगळेजण एकमेकाला नुसतं नंबरनं बोलवायचं. आता ह्याला बोंबलाला नाव लक्षात राहीनात आणि नंबर काय लक्षात राहते. ह्याला कोण तरी म्हटलं गण्या तुझ्या बायकोचा नंबर काय आहे रे, तरी दुसऱ्याच्या बायकोचा नंबर सांगते. रोज मार खात असते. परवा हे काका लग्नाला आले, ह्याला सगळी म्हटली गण्या नाव घे नाव घे, ह्यानं बी नाव घेतलं. कोकणातली लाल माती पहावी खांदून, कोकणातली लाल माती पहावी खांदून आणि 98 50 44 45 46 नाव घेतो. गण्या ते माझ्या बायकोचं नाव आहे. गण्या चपापलं. गण्या म्हणते कोकणात, त्याला वाटलं आता इथं लग्नातच आता बसत्यात, हे लाट लाट कापतच म्हणते कोकणातली लाल माती पहावी खांदून, कोकणातली लाल माती पहावी खांदून 98 50 44 45 46 नाव घेतो राखी बांधून म्हणते. आमच्याकडं सांगलीला मल्टिप्लेक्सला पिक्चर बघायला आलंय. आता नवीन पिक्चर आल्यात नाही, सांवरे पिक्चर बघायला जातो म्हणून गावातनं सांगून आले. सांवरे पिक्चरला जाऊन बसले, हे बसले आणि इंटरव्ह्यूला सगळी लोक बाहेर गेलेलं बघितले आणि हे बी बाहेर आले. बाहेर आले सगळी लोक आत बसल्यावरती हे झांजरट हे विसरलं आणि 2 नंबर थिएटरमध्ये ओम शांती ओमला जाऊन बसले. हे बराच उशीर बघायला पिक्चर, ह्याला काही कळना. अर्धा तासाने हे शेजाऱ्याला म्हणते वय वा हल्ली ट्रेलर बी लई मोठं दाखवतात नाही. ह्याला वाटले ट्रेलरच चालू आहे. हे म्हटलं माकडीची आहे, हे पिक्चरच आहे म्हटलं. तुला काय कळलं हे बघितलं आणि गावात येऊन आमच्या सगळ्यांनी सांगत सुटले की सांवरे पिक्चर एकदम सस्पेन्स आहे म्हणते, बघून या. इंटरव्हल पर्यंत एक हिरो हिरोईन आहेत आणि इंटरव्हल नंतर सगळी दुसरीच येतात म्हटलं. धन्यवाद. बाज बा टाळ्या वाजवण्याची जास्त गरज नाही. आता काय जरा दुःखाचा मौका आहे भाई. एक फंटर आपला इकडून जाणार आहे ना, स्पर्धेतनं बाद होणार आहे, कळलं का भाई. काय तुम्ही दिलेले गुण, मागच्या वेळेचे SMS आणि आजचा परफॉर्मन्स त्याचे गुण, हे सगळं मिळून तुम्हाला तर माहिती आहे भाई, सांगायची गरज नाही, प्रेक्षकांना पण माहिती आहे. चला आता सगळ्यांनी इकडे या, लवकर लवकर इकडे या फंटर लोक. म्युझिक बंद, म्युझिक बंद. आता कोणाला नारळ मिळणार, काय कोण घरी जाणार आपल्याला काय माहित नाही. चला म्युझिक परत स्टार्ट, रिझल्ट ओपन. मला नारळ नाही दिला तर मिळवलं, नाही तर मला द्यायची जा घरी. चेष्टा करते काय. काय वाटलं? काय नाही, मला वाटलं खंड नारळ मिळेल असं, नुसता नारळच दिलाय. काय एका वेगळ्या टप्प्यावर या सोनेरी दिवसांमध्ये मी आले होते की लग्न झालं, मुलं बाळ झाली आणि एक सोनेरी सुंदर वळण माझ्या आयुष्यात आलं. आता मला खाडकन स्वप्नातून जागा झाल्यासारखं वाटतंय. आता माझं तेच कंटाळवाणं रुटीन सुरू होईल. पण असू दे, या सुंदर दिवसांची आठवण माझ्या कायम स्मरणात राहील. आणि हे झी TV चे जितू, परीक्षक
आणि अमाप प्रेक्षकांचं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं प्रेम आणि आपुलकी मला मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ताई गेल्या बाहेर, आपल्याला थोडासा त्रास झालेला आहे, पण तरी सुद्धा जो सगळ्यात पुढे आहे तो स्पर्धक कोण आहे तुम्हाला सांगतो बरं का. चला, दरवेळेला तोच पुढे असतो, अजित कुमार कोष्टी. तर आजचा एपिसोड इथं संपलेला भाईलो. उद्याच्या एपिसोड मध्ये आपला एक भाई येतोय. तो भाई कसा आहे माहितीये का तुम्हाला? सेलिब्रिटी जज. म्हणजे तो ना सारेगामापाच्या फायनल मध्ये पोहोचला होता. आणि त्याच्यानंतर आणखी एक ओळख सांगतो, फास्टर फेणे. तो फास्टर फेणे, त्याला बघितलं ना की तरुणी म्हणतात, आग माझे बाय, माझं लवकर लगीन करा. तो कोण आहे तुम्हाला उद्या कळल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आपल्याला जास्त इंग्लिश बोलता येत नाही, हसायचं, मजा करायची, राडा करायचा आयुष्याचा. आय लव्ह यू. हे विनोदात लोळवून, हास्यात घोळवून, सुखाचा आणलाय वसा. मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा. गडबड लोळाल, पाठीवर पडाल, खुर्ची पकडून बसा. खदा खदा कुदू कुदू किदी किदी हसा. क्लोज अप हास्य सम्राट.